यारो संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरती 2025। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलोय। तर पहा, यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीचे फॉर्म भरणे चालू झाले आहे आणि या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते। तुम्ही जर या ठिकाणी या जिल्ह्यांचे असाल, छत्रपती संभाजी महाराज नगर, बुलढाणा, हिंगोली, जळगाव, जालना, नांदेड, परभणी, तर ह्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे। ठीक आहे, तर ज्या पण विद्यार्थ्यांना यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीमध्ये फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही छत्रपती संभाजी महाराज नगर, बुलढाणा, हिंगोली, जळगाव, जालना, नांदेड, परभणी या जिल्ह्यांचे असाल तर तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते। शिक्षण फक्त 8वी पास आणि 10वी पास लागते अग्निवीर आर्मी रॅली भरतीमध्ये। ठीक आहे, आणि फॉर्म भरणे सुरू झाल्या। फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 10 एप्रिल 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। ठीक आहे, तर अग्निवीर आर्मी रॅली भरतीमध्ये उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते वेळ आहे, लेखी परीक्षाचा अभ्यासक्रम काय, सिलेक्शन प्रोसेस काय आहे, रनिंगसाठी किती टाइम भेटणार आहे, सर्वात अगोदर ग्राउंड असणार आहे की लेखी परीक्षा असणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीबद्दल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून अग्निवीर आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। या ठिकाणी निघालेले आहे यारो छत्रपती संभाजी महाराज नगर। तर या ठिकाणी जे पद आहे, तर पहा, पहिलं जे पद आहे हे जनरल ड्युटीचं, आणि यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो उंची 168 सेंटीमीटर लागते आणि छाती 77 सेंटीमीटर लागते। त्याचबरोबर जीडी मध्ये आपल्याला 10वी पासवर फॉर्म भरता येते। त्याचबरोबर जे एक पद आहे तर ते टेक्निकलचं पद आहे, तर टेक्निकलमध्ये सुद्धा आपल्याला 12वी पासवर फॉर्म भरता येते। आणि जे ट्रेड्समॅनचं पद आहे त्यामध्ये 8वी पासवर फॉर्म भरता येते। आणि क्लर्कमध्ये जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर क्लर्कमध्ये आपलं 12वी सायन्स पाहिजे। ठीक आहे, आणि 50%च्या वरता प्रत्येक विषयामध्ये या ठिकाणी आपल्याला मार्क असले पाहिजे। ठीक आहे, तर तुम्हाला एकच आहे की तुम्हाला एकच सांगतो, जीडी मध्येच तुम्ही फॉर्म भरा, कारण की जीडी मध्ये आपल्याला 10वी पासवर फॉर्म भरता येते। आणि सर्वात जास्त मुलांचं जे सिलेक्शन होते तर ते जीडी पदामध्ये होते। ठीक आहे, कारण की जास्त जागा जास्त त्या जीडीच्या असते आणि सर्वात जास्त रनिंग मध्ये जे मुलं पास करते ते जीडीचे करते, आणि सर्वात जास्त पेपर मध्ये सुद्धा मुलं पास करते ते जीडीचे पास करते। ठीक आहे, तर तुमचे इंडियन आर्मी रॅली भरतीचा जो पेपर आहे तर हा जून महिन्यामध्ये तुमचा पेपर असणार आहे। ठीक आहे, तर आपण वयोमर्यादा जर विचार केला तर जीडी मध्ये टेक्निकल, ट्रेड्समॅन, क्लर्क यामध्ये वयोमर्यादा जर विचार केला तर 17.5 ते 21 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। आणि वयाची जी अट आहे तर आपल्याला जन्म आपला 1 ऑक्टोबर 2004 ते 1 एप्रिल 2008 दरम्यान असला पाहिजे। म्हणजे 17.5 ते 21 वर्षापर्यंत जर तुम्ही असाल तर तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे इंडियन आर्मी रॅली भरतीमध्ये। इथं जर विचार केला SC, ST, OBC, CWS, NT, विजो पण SBC, SCBC कोणत्या कॅटेगरीचे असाल 250 रुपये फी यामध्ये ठेवण्यात आलेली आहे। ठीक आहे, तर यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीचे जे आहे हे फॉर्म भरणे चालू आहे। ठीक आहे, तर ज्यांनी सुद्धा फॉर्म भरला नसेल तर तुम्ही भरू शकता। ठीक आहे, तर इंडियन आर्मी रॅली भरतीमध्ये आपण सिलेक्शन प्रोसेस जर पाहिलं, सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये तुमची असणार आहे लेखी परीक्षा, दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं असणार मैदानी चाचणी, तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मेडिकल, अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे अग्निवीर आर्मी रॅली भरती यारो छत्रपती संभाजी महाराज नगर या भरतीची। ठीक आहे, तर सर्वात अगोदर तुमचा काय असणार आहे, यामध्ये पेपर असणार आहे। फॉर्म भरला तुम्ही, फॉर्म भरल्यानंतर तुमचं जे जून महिन्यामध्ये पेपर असणार आहे। जीडीचा जो पेपर आहे तर जीडी मध्ये 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, ज्यामध्ये जनरल नॉलेजचे 15 प्रश्न, गणिताचे 15 प्रश्न, त्याचबरोबर जे या ठिकाणी विज्ञानचे 15 प्रश्न झाले 45, आणि बुद्धिमत्ता चाचणीचे 5 प्रश्न, टोटल 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाते। ठीक आहे, 8 मिनिटाचा टाइम भेटा। आणि ट्रेड्समॅनचा जो पेपर आहे तर ट्रेड्समॅन मध्ये सुद्धा असेच प्रश्न परीक्षेला विचारले जाते। जनरल नॉलेजचे 15 प्रश्न, विज्ञानचे 15 प्रश्न, गणिताचे 15 प्रश्न आणि बुद्धिमत्ता चाचणीचे 5 प्रश्न, तर टोटल 50 प्रश्न या ठिकाणी परीक्षेला विचारले जाते। आणि क्लर्क मध्ये जर आपण पेपर पाहिला तर क्लर्क मध्ये जे आहे जीकेचे 5 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, विज्ञानचे 5 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, कम्प्युटरचे 5 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, गणिताचे 10 प्रश्न परीक्षेला विचारले जाते। टेक्निकलचा जर आपण पेपर पाहिलं तर टेक्निकल मध्ये जे जनरल नॉलेजचे 5 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, रिझनिंगचे 5 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, फिजिक्सचे जे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, त्याचबरोबर जे मॅथचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, आणि केमिस्ट्रीचे 10 प्रश्न या ठिकाणी परीक्षेला विचारले जाते। ठीक आहे, तर अशा प्रकारे या ठिकाणी टेक्निकलचा पेपर असणार आहे। ठीक आहे, आणि पेपर झाल्यानंतर आपलं दुसऱ्या टप्प्यामध्ये जे असणार आहे तर ते असणार आहे या ठिकाणी ग्राउंड असणार आहे आपला। तर यामध्ये इंडियन आर्मी रॅली भरतीमध्ये आपण ग्राउंडचा जर विचार केला तर 1600 मीटर रनिंग यामध्ये असते, आणि 1600 मीटर रनिंग तुम्ही 5 मिनिट 30 सेकंड पर्यंत जर तुम्ही 1600 मीटर रनिंग मारली तर तुम्हाला एक्सिलेंट मध्ये घेतल्या जाते, आणि तुम्हाला जे 60 मार्क त्या ठिकाणी
ठिकाणी भेटते, ठीक आहे। आणि सेकंड ग्रुपमध्ये रनिंगचा जो टाइम आहे तर 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत जर तुम्ही आले तर तुम्हाला 48 मार्क या ठिकाणी भेटते, ठीक आहे। आणि दुसरा जो आहे इंडियन आर्मी रॅली भरतीमध्ये तर 10 पुलअप्स तुम्हाला मारा लागते आणि 10 पुलअप्स जर तुम्ही मारले तर 40 मार्क तुम्हाला भेटते। तर अशा प्रकारे 100 मार्काचा इंडियन आर्मी रॅली भरतीचं फिजिकल होते, ठीक आहे। तर रनिंग काढली तुम्ही 5 मिनिट 30 पर्यंत जर आले तर ॲक्सिलेंटमध्ये घेतला जाते आणि सेकंड ग्रुपमध्ये 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत मुलांना या ठिकाणी रनिंगसाठी टाइम दिला जाते, ठीक आहे। अशा प्रकारे ग्राउंड असते, त्याचबरोबर यामध्ये लॉंग जंप सुद्धा असते, त्याचबरोबर जे झिगझॅग सुद्धा असते, पण लॉंग जंपला मार्क नसते, झिगझॅगला या ठिकाणी मार्क नसते, ठीक आहे। तर अशा प्रकारे जे हे संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीची, ठीक आहे। आणि हे झाल्यानंतर रनिंग झाल्यानंतर त्या ठिकाणी मुलांचे रात्री डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन घेतले जाते। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जे कागदपत्र लागते तर पहा 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, TC झालं, त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट, डोमिसाइल झालं, कॅरेक्टर सर्टिफिकेट, अनमॅरिड सर्टिफिकेट, नोटरी झालं, तर त्याचबरोबर 50 फोटे एवढे जे आहे विद्यार्थी मित्रांनो डॉक्युमेंट आपल्याला त्या दिवशी लागते। हे झाल्यानंतर त्या ठिकाणी आपलं जे मेडिकलची सुद्धा प्रोसेस असते आणि मेडिकलमध्ये सुद्धा मुलांचं त्या ठिकाणी मेडिकल होते। तर अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीची, ठीक आहे। तर याच्या अगोदर काय व्हायचं, आर्मी भरती निघायची तर त्यामध्ये काय असायचं की एका बॅचमध्ये त्यावेळेस जे याच्या अगोदर 2022च्या अगोदर ज्या भरती निघायची त्यामध्ये जे 200-200 300-300 मुलं एका बॅचला सोडत आहेत, 300-300 मुलं, आणि त्यामधले जे विद्यार्थी मित्रांनो खूप कमी मुले त्या ठिकाणी घ्यायची, म्हणजे 20-30। आता कसं झालं आहे, तर आता कसं आहे की एका बॅचमध्ये 100 मुले रनिंगसाठी सोडते आणि 100 पैकी 50, 60, 70 अशा प्रकारे मुलं या ठिकाणी घेते। 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत जेवढे पण मुलं आले तर त्यांना पास या ठिकाणी केला जाते, ठीक आहे। तर एवढं यामध्ये आहे, ठीक आहे। त्याचबरोबर आपण उंचीचा जर विचार केला तर उंची किती लागते यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीमध्ये, तर GD मध्ये जे उंची लागते पुरुष उमेदवारांना तर 168 सेंटीमीटर उंची लागते, छाती 77 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे, ठीक आहे। आणि अग्निवर टेक्निकलचं जे पद आहे तर टेक्निकल उंची 167 सेंटीमीटर लागते, त्याचबरोबर छाती 76 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे, ठीक आहे। त्याचबरोबर जे अग्निवीर लिपिकचं पद आहे स्टोअर कीपरचं तर यामध्ये उंची 162 सेंटीमीटर लागते, त्याचबरोबर छाती 77 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। ट्रेड्समॅनचं पद आहे तर ट्रेड्समॅनमध्ये उंची 168 सेंटीमीटर लागते, छाती 76 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे, ठीक आहे। आणि आणखीन जे एक ट्रेड्समॅनचं पद आहे ते 8वी पाससाठी आहे तर त्यामध्ये सुद्धा उंची 168 सेंटीमीटर लागते आणि फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे, ठीक आहे। तर अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे अग्निवीर आर्मी रॅली भरतीची। तर अग्निवीर आर्मी रॅली भरती चालू आहे यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीची। तर यामध्ये जे फक्त या जिल्ह्यातलेच मुलं यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात, जे छत्रपती संभाजी महाराज नगरचे आहे, बुलढाणा जिल्ह्याचे, हिंगोली जिल्ह्याचे, जळगाव जिल्ह्याचे, जालना जिल्ह्याचे, नांदेड जिल्ह्याचे, परभणी जिल्ह्याचे ह्या जिल्ह्याचेच विद्यार्थी छत्रपती संभाजी महाराज नगर यारोमध्ये फॉर्म भरू शकतात, ठीक आहे। बाकीचे जिल्हे या यारोमध्ये भरू शकत नाही, प्रत्येक जिल्ह्याचे विद्यार्थी वेगवेगळ्या यारोमध्ये या ठिकाणी फॉर्म भरू शकतात, ठीक आहे। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। आता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीबद्दल। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय